गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्थ राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा मंगळवार, तर सगळी कामं आवडलेली. मी आत्ताच विरांशकडे जाऊन आले. विरांश स्कूलमध्ये गेला आत्ता आणि म्हणलं चला आता मला नाश्ता बनवायचा आहे. सासूबाईंना आता मी काय करते, उपमा करते पातळ असं. काय करावं हा रोजचा प्रश्न पडतो सासूबाईंना. तर चला सासूबाईंसाठी नाश्ता बनवते, तुम्हाला दाखवते सासूबाई काय करते ते. हे बघा, पोथी वाचणं चालू आहे. पोथी वाचणं चालू आहे काकूंचं. ह्याने आंघोळ घातली गरम पाण्याने, त्याच्यामुळे झोपल्या त्या. तर बघा आता सासूबाईंना झोप लागलेली आहे. आणि बघा इकडे गवार शेंगाची भाजी बनवली आहे मी. सिलेंडरचं कसं आहे बघा, सिलेंडर संपत आला म्हणतं. काल सकाळपासून चाललं आहे माझं, सिलेंडर संपत आलाय म्हणतं. काल सकाळचा स्वयंपाक झाला, पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक झाला, सकाळचं पाणी तापून झालं. कारण का आता गॅसवरच पाणी तापवते, पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे आमच्याकडे, त्यामुळे गिझर काय लावत नाही. आता सगळीकडे जरा पाणी टंचाई आहे. पाऊस पडेपर्यंत जर पाऊस आला तर टेन्शन नाही राहणार. चला इकडं मऊसूत असं उपीट बनवले आहे, सासूबाईंना देते. चला उठा, चला नाश्ता करा, उठा चला नाश्ता करा, उठा. ठेवा. चला इकडे बनवते आमच्यासाठी उपमा. आमच्या उपीटमध्ये शेंगदाणे ते घातलेले असतात. सासूबाईंना काय होतं, प्लेन करत असते, त्याच्यामुळे त्यांना वेगळं करावं लागतं. तिखट नसतं त्यांचं. आमच्या ते बघा मिरच्या आहेत सगळे. काय नाश्ता उपमा का डबल कशाला बघा. हे म्हणतात काय करती, कशाला करती नाश्ता, कशाला. आता मावशी आले बघा. हां कशाला सासूबाईंना अगदी खिरीसारखं मऊ पातळ. आणि हे इकडे झालेला आहे उपमा तयार. वरनं कोथिंबीर पेरती. आज रेनकोट घेऊन जावा, पावसाचं चिन्ह आहे. चला या सगळेजण उपमा खायला. आज पाऊस येईल, पावसाचं चिन्ह आहे आज. या सगळेजण उपीट खायला. चला झाले करी येईल तुमची. झालं असेल तर ठेवते, नाही तर तिकडे घेऊ. हां होऊ दे तुमचं मग. चला आत्ता बघा आवडलं सगळं काम, आणि माझंही आवडलं थोडं. कारण का सकाळपासून जे केस वरती बांधलेले असतात ते आत्ता सोडले. आणि माझं चेहऱ्याचं जरा क्रीम लावणं. चला आत्ता जरा रेडी झालेलं आहे. तर मी आता केस विंचरते. तो पण ते बघा इकडे दूध तापायला ठेवलेलं आहे, दिसतं का तुम्हाला का तर. आणि सिलेंडर संपायची प्रतीक्षा वाट बघती. इथे सकाळपासून आणून ठेवलेलं आहे, पण म्हटलं पूर्ण सिलेंडर संपल्याशिवाय हे लावायचं नाही. तर चला दूध तापते तोपर्यंत माझं आवडते. आणि आता विरांशकडे जायचं आहे. विरांश गेला स्कूलला आणि रसिका गेली ऑफिसला. विनायक आज आहे घरी. चला हे निघाले बघा तीन. हो पहिला त्यांनी दाबलेली आहे. आता ही चप्पल आहे ना, ही दुसरी चप्पल माझी मी ती शिवून आणणार आहे, मग घरी वापरायला होत नाही. चला आमचे मासे गेलेत.
कामाला आता मला कामं आहेत बाकीचे. तर हे म्हटलेच जाताना रील्स काढत बसते तर हो मला रील्स बनवायचेत आता आणि मग मी जाईन गीतांशकडे. हे बघा इकडे मी रसिकाकडे आले आणि मला माझी नेहमीची सवय आहे की आले की विचारायचं. रसिका असेल तरी मी विचारत असे नाश्ता केला का. आणि आता हा विनायक होता एकटा. मी तर विनायकला आल्याला विचारलं तू नाश्ता केला का. तो म्हणला नाही आई मला आज फादर्स डेचं ना विरांशा स्कूलमध्ये आज सेलिब्रेशन होतं त्याच्यामुळे तो गेलेला होता. त्याला यायला 11:45 वाजले होते. त्याच्यामुळे त्याचा नाश्ता राहिला होता करायचा. मग मी म्हटलं आता काय करावं. मग तेवढ्यात डोक्यात आली इथं काही पाणीपुरी पुऱ्या दिसल्या होत्या आणि पाणीपुरीचं पण सगळं रेडी मिक्स याच्याकडे होतं. रसिका मला म्हटली होती म्हणलं पटदिशी 10 मिनटातच पटदिशी पाणीपुरी याला करून देऊ आणि कॉफी बनवूया. म्हणून मी पाणीपुरी करू लागले आणि म्हणलं त्याला एक डिश करून देऊया. तर हे बघा मी पाणीपुरी बनवते आहे विनायकसाठी. माझा तर नाश्ता झालेलाच होता. मी उपमा खाऊन आलेली होती घरी. आणि आता कांदा चिरते बघा बारीक थोडासा. हे पाणीपुरीचं पाणी गोड. चला इकडे बघा कांदा. हे पाय इकडे मी कढी बनवली आहे. आज काय झालं रसिकाच्या स्वयंपाकवाल्या मावशी काय आलेल्या नाही आहेत. रसिकाने तरी सकाळी भाजी पोळी बनवली आहे. भेंडीची भाजी पोळी. विरांशचा डबा दिला आहे. आज विनायकला काय ऑफिस नसल्यामुळे काय झालं विनायकचा डबा नव्हता. रसिकाचा होता आणि विरांशचा होता. त्याच्यामुळे मग तिने फक्त भेंडीची भाजी आणि पोळ्या बनवल्यात. मग विनायक म्हणला आई कढी बनवायची आहे. म्हणलं चालेल मी तर विनायकला कढी फार आवडती तर पिल्लूला पण आवडते. तर मी कढी बनवली आता आणि विनायक गेला विरांशचा स्कूलमधनं आणायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.